महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं उद्धव ठाकरे आता एकटे पडल्याचं चित्र आहे। काँग्रेसनंतर ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आता शरद पवारांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची निराशा केली आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकी आधीच जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी लावून धरलेली आहे, पण त्यावर विचार करण्याची आताच गरज नाही। नेतृत्वाचा निर्णय निवडणुकीनंतर संख्याबळानुसार घेता येईल असं पवारांनी स्पष्ट केलंय। यासाठी पवारांनी 1977च्या निवडणुकीचं उदाहरण देखील दिलं। काँग्रेसनेही पवारांच्या या भूमिकेला पाठिंबा दिलाय। त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या प्रयत्नांना आता खीळ बसल्याचं दिसतंय। अनेक वेळा असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो। आज कशाचा काही फटका नाही, अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे। शरद पवार असे म्हणालेत की महाविकास आघाडीचं संख्या ही ठरल्यानंतर मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल। तर त्याने काय चुकीचं काय बोलले? बरोबर, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत। सीट शेअरिंगच्या वेळी खेचताणी होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचताणी ही झालीच पाहिजे। नाही झाली तर कोणाची ताकद नाही आहे। प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे, मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो। पण शरद पवारांच्या या वक्तव्याचा नेमका अन्वयार्थ काय आहे आपण पाहूया। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं नेतृत्व करणार या नॅरेटिव्हला या वक्तव्यानं कुठेतरी ब्रेक मिळालाय की काय असं दिसतंय। निवडणुकीनंतर ज्यांचं संख्याबळ जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे कुठेतरी पवारांनी स्पष्ट केलेलं आहे आणि काँग्रेसनं सुद्धा याला समर्थन दिलंय। मात्र मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे एकाकी पडल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी एका बाजूला आहे। आधीच मुख्यमंत्रीपद जाहीर करायला लावण्याच्या ठाकरेंच्या मनसुब्याला त्यामुळे कुठेतरी धक्का बसलाय की काय असंच दिसतंय। निवडणुकीनंतर जो काही निर्णय होईल तो ठाकरेंना मान्य करावा लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।